स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत. अनेक वर्ष लोकप्रतिनिधी नसलेल्या ठिकाणी मोठी अडचण या निमित्तानं झालेली आहे. परंतु आता निवडणुका लागल्यामुळं प्रत्येक उमेदवार सुखावलाय आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी होण्यासाठी, लोकप्रतिनिधी म्हणून यश मिळवण्यासाठी धडपड करतोय. लाडक्या लेकीच्या कर्जाचा खड्डा जुळवता किंवा बुजवता शासनाला नाकी नऊ आलेला आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहीण आणि लाडकी लेक स्थानिक स्वराज्य संस्था पार पडेपर्यंत तरी हा सेवाभावी दुकानाचा कार्यक्रम त्यांना चालू ठेवावा लागणार. त्याच्यामुळं मोठ्या कष्टानं 62,000 कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातल्या ठेकेदारांची बिलं द्यायची राहिली. त्याचबरोबर शिक्षकाच्या नेमणुकीबद्दलचा विषय 4थ्या टप्प्याला मान्यता देऊन ते पैसे खात्यावर पाठवण्याबद्दलचं, अनुदान खात्यावर पाठवण्याबद्दलचा विषय हा प्रलंबित आहे. चारी महामंडळ मोठ्या कष्टानं महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा पगार तरी केला पाहिजे, हे अर्थमंत्री अजितदादांच्या समोर मोठं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 महामंडळाला पैसे दिलेले आहेत आणि 2 महामंडळाला पैसे नाकारलेले. चारी महामंडळ अजितदादांनी दुजाभाव करण्याचं काही कारण नाही. तो बिचारा सगळ्यांना पैसे देण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु 2 महामंडळाला पैसे दिले नाहीत आणि दोघांनाच पैसे दिलेले आहेत असं सांगितलं जातंय. अजितदादा कधी आयुष्यात खोटं बोललेले नाही. त्यामुळं ते खोटं बोलतील आणि पैसे दिलेले नाही असं कधी होणार नाही. परंतु ते पैसे देतील आणि दिलेला शब्द पाळतील. सकाळी 7 वाजल्यापासून सेवाभावी भावनेतून काम करणारा हा नेता निश्चितपणानं सगळ्यांना समान वागणूक देईल. चुकीच्या पद्धतीची वागणूक देण्याबद्दल भाजपच्या संगतीत राहिल्यावर तरी वेदांताचे सिद्धांत मांडून मधांध झालेल्या जात्यांना सावरण्यासाठी या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या बरोबर प्रामाणिकपणानंच वागावं. असे वागणं चालू असताना मागासवर्गीयांची जी चारी महामंडळं आहेत, या चारी महामंडळाला विधी वाचून पैसा नाही, ही महामंडळाचं कामकाज बंद पडणाऱ्या अवस्थेत पोहोचलेलं आहे. अशा वेळेला या महामंडळांना पैसा मिळावा ही आमची माफक अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्याचबरोबर गुडघाभर पाणी पिकात उभं राहिलं आणि पिकाची जी पांढरी मुळी आहे जमिनीत जाणारी ती नासलेली आहे. त्या पांढऱ्या मुळीला आता पुढे जाण्यामध्ये जोरच उरला नाही. ती जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एकराला 1,00,000 रुपये दिले तरच शेतकरी उभा राहतो. नाही तर काही महागडं द्राक्षाच्या पिकामध्ये काही महागडी पिकं शेतकऱ्यांनी करून ठेवलेली आहे. त्याच्यात राबून त्यांनी पीक उभा केलंय. पण आज पूर्णपणानं अस्मानीचा जो सुलतानीच्या अनंतपट असतोय हे निसर्गानं सिद्ध केलंय. अशा वेळेला अजून 1 महिना ट्रॅक्टरची, जेसीबीची, कशाचीच फनपाळी ही शेतात चालत नाही. कागदावर काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं. त्यामुळं राबणारा माणूस हतबल झालाय. फक्त मृत्यूला कवटाळण्याशिवाय सोपा मार्ग त्याच्याकडे उरलाच नाही. अशा परिस्थितीत त्याच्या पाठीवर हात ठेवून तुला 50,000 आता देतो
आणि 50,000 पेरणीच्या दिवशी देतो असं सांगितलं आणि एकराला 1,00,000 रुपये शेतकऱ्याला दिले, तर हा शेतकरी उभा राहील, मोठ्या आनंदानं नाव घेऊन काम करेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थाला सरकार मोठ्या भावासारखं आमच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून चाड्यावर मूठ ठेवताना शेतकऱ्याला पाठीवर आधार देणारा शासन नावाचा थोरला भाऊ मला मदत करतोय याचा विश्वास वाटेल. नाहीतर लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही म्हणून कदाचित देतो म्हणलाय आणि आणतो म्हणलाय. देणं ना घेणं कंदील लावून येणं हे नाटक आता गरिबांना, शेतकऱ्यांना, ठेकेदारांना, अंगणवाडीच्या सेविकांना हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. अशा वेळेला लबाडाचं जेवण एकदा जेवल्यावरच खरं मानावं अशी आमची अपेक्षा आहे. केवळ सरकार नालायक आहे म्हणून विरोधकांनी म्हणायचं आणि शासनानं विरोधक आम्हाला त्रास देत आहेत, साथ देत नाहीत म्हणून विरोधकाच्या नावानं बोलायचं. असं करून हात जोडून पुढे जाण्याचं राजकारण आता उरलं नाही. हातात हात घालून विरोधक आणि सत्ताधारी ह्या दोघांनी शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. परंतु तशा प्रकारचं राजकारण अजून तरी दिसत नाही. वसंतराव नाईकांच्या काळात, वसंतदादाच्या काळात आणि अंतुले साहेबांच्या काळात सगळेजण एकत्र बसून विरोधकांना विश्वासात घेऊन जे राजकारण करायचे, तो राजकारणाचा विषय आता शेतकऱ्यांच्याकडं किंवा सामान्य माणसाकडं उरला नाही. नदीकाठच्या झोपडपट्ट्या दिसली जागा मोकळी तिथं झोपडी टाकली, पण तिथं आता सगळं पाणी आहे. तर त्या पाणी असलेल्या माणसाच्या घरात झोपडीत आम्ही 10,000 रुपये देणार म्हणून तुम्ही सांगितलंय, पण त्या 10,000चा फोटो पोचलाय देणार म्हणलेला, पण पैसे अजून पोचले नाही. आता परमेश्वरानं देखील कार्यालय खालीच आणलेलं आहे. त्यामुळं जे सांगायचं आहे ते खरं सांगा. या गरीब शेतकऱ्याला मदत करा आणि या देशाचा खरा अन्नदाता, या देशाचा खरा मालक, या देशाचा दानशूर असलेला कष्टाळू शेतकरी, तो जिवंत राहण्यासाठी आज प्रयत्न करण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारचं नाटक करण्यापेक्षा खरं बोलण्याची गरज आहे. त्याच्याऐवजी आज बांधावर, चौकात, गावात, तालुक्यात, कार्यालयात सगळीकडं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक चोर फिरताना, वावरताना दिसत आहेत. अशा खोटं बोलण्यानं महारोग फुटल अशी सध्याची परिस्थिती. खरं बोला, जे देतो म्हणताय तेवढंच द्या, पण प्रामाणिकपणानं या शेतकऱ्याला मदत करा अशी माझी हात जोडून विनंती आहे. सगळी सोंग करता येतात, पण निधीचं सोंग करणं अवघड आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यानं कर्ज काढा, आणखी 10,00,000 कोटी कर्ज काढा, पण गरीब शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीनं काम करा. सरकता जिना निर्माण करण्यासाठी 7,000 रेल्वे स्टेशन आपण बांधले आणि दुरुस्ती केली.